सेवा या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर पहा, आज आपण 5वी माळ देवी स्कंदमाता देवीचे पूजन केले जाते। तर स्कंदमातेची कहाणी काय आहे याविषयी माहिती घेणार आहोत। आणि चॅनलवर मी बरेच नवरात्री विशेष व्हिडिओ अपलोड केले आहेत, सर्व देवींच्या कहाणी अपलोड केल्या आहेत, तेव्हा चॅनलला भेट देऊन ते व्हिडिओ नक्की पहा, तसेच लाईक व शेअर करा। चला तर मग आता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। सिंहासनगता नित्य पद्माश्रितकरद्वया शुभदास्तु सदा देवी स्कंदमाता यशस्विनी। दुर्गेचे 5वे रूप स्कंदमाता या नावाने ओळखले जाते। नवरात्रीच्या 5व्या दिवशी देवीची पूजा केली जाते। या दिवशी साधकाचे मन विशुद्ध चक्रात स्थिर झालेले असते। भगवान स्कंद कुमार कार्तिकेय नावानेही ओळखले जातात। ते देवासुर संग्रामात देवतांचे सेनापती बनले होते। पुराणात त्यांना कुमार आणि शक्ती म्हणून त्यांचा महिमा वर्णन केलेला आहे। भगवान स्कंदची आई असल्यामुळे दुर्गाच्या या रूपाला स्कंदमाता म्हणून ओळखले जाते। स्कंदमाता 4 भुजाधारी आहे। तिच्या उजव्या बाजूकडील खालील भुजा जी वर उचललेली आहे त्या हातात कमळाचे फूल आहे। डावीकडील वरच्या हातात वर मुद्रा तसेच खालील भुजा वरच्या बाजूला उचललेली आहे, त्यामध्ये कमळाचे फूल घेतलेले आहे। या देवीचा रंग पूर्णतः शुभ्र आहे। ही देवी कमळाच्या आसनावर विराजमान असते, यामुळे या देवीला पद्मासना असेही म्हटले जाते। तिचे वाहन सिंह आहे। नवरात्रीतील 5व्या दिवसाचे शास्त्रात विशेष महत्त्व सांगितले। यावेळी चक्रात स्थिर झालेल्या साधकांची चित्तवृत्ती लोप पावते। सर्व बंधनातून साधकाचे मन मुक्त होऊन पद्मासन स्कंदमातेच्या रूपात तल्लीन होते। या दरम्यान साधकाला पूर्ण सावधगिरीने उपासना करणे आवश्यक आहे। सर्वतोपरी एकाग्र होऊन साधनेच्या मार्गावर जायला पाहिजे। स्कंदमातेच्या उपासनेने भक्तांची इच्छा पूर्ण होते। मृत्यूलोकातच त्याला परम शांती आणि सुखाचा अनुभव मिळतो, त्यासाठी मोक्षाचा मार्ग सोपा होतो। स्कंदमातेच्या उपासनेने भगवान स्कंदाची उपासनाही सफल होते। सूर्यमंडळाची अधिष्ठात्री देवी असल्यामुळे तिच्या भक्तांना अलौकिक तेज प्राप्त होते। आपण एकाग्र मनाने पवित्र होऊन मातेला शरण येण्याचा प्रयत्न केला पाहिजे। या भवसागरात दुःखापासून मुक्ती मिळावी, मोक्षाचा मार्ग सुलभ करण्यासाठी यापेक्षा चांगला दुसरा पर्याय नाही। स्कंदमाता देवी ही तेजपुंज आहे। ती सूर्यमंडलाची अधिष्ठात्री आहे। तिला प्राप्त करून घेणाऱ्या भक्ताला देवीप्रमाणे तेज, बल, शौर्य, धैर्य, वात्सल्य, प्रेम प्राप्त होते। स्कंदमातेची कहाणी तर पहा, स्कंदमाता म्हणजे साक्षात महत्त्वाचे आराध्य दैवत। स्कंद हे नाव महादेव आणि माता पार्वती यांचे बाळ कार्तिकेयाचे आहे। बाळ कार्तिकेयची माता म्हणून स्कंदमाता। बाळ कार्तिकेयला आपल्या मांडीवर बसवून अस्त्र शस्त्र घेऊन माता सिंहावर आरूढ अशी स्कंदमातेची ठेवण आहे। शौर्य, सामर्थ्य आणि करुणेची ही साक्षात ध्यानमूर्ती आहे। स्कंदमाता हे साक्षात देवी पार्वतीचे स्वरूप आहे आणि बाळ कार्तिकेय हे देवतांच्या सेनेचे प्रधानमंत्री आहेत। बाळ कार्तिकेय हे दक्षिण भारतीयांमध्ये दैवत स्वामी मुरुगन म्हणून पूजले जातात। एकदा राजा दक्ष प्रजापतींच्या घरी आयोजित केलेल्या यज्ञकुंडामध्ये जेव्हा माता सती महादेवांचा अपमान सहन न झाल्यामुळे आपले शरीर यज्ञकुंडात टाकतात, तेव्हा ध्यानस्थ बसलेल्या महादेवांना याची कल्पना लागते। ते अतिशय क्रोधित होतात। त्यांच्या क्रोधाग्नीने यज्ञ उद्ध्वस्त होतो व देवी सतीला पाहून महादेव अतिशय दुःखी होतात। परिपूर्ण दुःखावस्थेत बुडून गेलेले महादेव अनंत काळासाठी ध्यानात विलीन होतात आणि याच वेळी असुर शक्ती तारकासूर उन्मंत होतो। तारकासुराचा उन्मंतपणाला देवगण अतिशय त्रस्त होतात। तारकासूर अतिशय अहंकारी आणि उन्मत्त राक्षस असतो। देवी ध्यान करूनच त्याने देवतांना प्रसन्न केलेले असते आणि वरदान मिळवलेले असते। तारकासुराचा वध हा फक्त महादेवांच्या बालकाच्या हातूनच होणार असतो, पण इकडे महादेव अघोरी ध्यान धरून वैराग्यामध्ये असतात। अघोरी रूप असणाऱ्या आणि सदैव ध्यान चिंतनात विलीन असणाऱ्या महादेवांचा संसार कधीही रचला जाणार नाही, त्यामुळे त्यांचे बालक माझा वध करेल हे अशक्यच आहे। या दुष्ट हेतूने तारकासुराने हे वरदान मागितले होते। आपल्या शक्तीवर गर्व करून त्याने देवदेवतांना अतिशय छळले। त्याच्या या उन्मत्तपणाला कंटाळून देवदेवता श्री ब्रह्मा आणि विष्णूंकडे येतात आणि तेव्हा त्यांना या गोष्टीची कल्पना मिळते की पूर्व अवतारामध्ये असलेल्या देवी सती पुन्हा पार्वती म्हणून महादेवांच्या जीवनात येतील आणि तेव्हाच महादेव व माता पार्वतीचे बालक जन्म घेईल। हे समजल्यावर देवदेवता अतिशय प्रसन्न होतात। पुढे सर्व काही असेच घडते। माता पार्वतीने महादेवांप्रमाणेच ध्यान केले आणि महादेवांना प्रसन्न करून त्यांना आपल्या जीवनात येण्यासाठी प्रार्थना केली। महादेव आणि माता पार्वतीचा विवाह झाला आणि त्यांचे पुत्र कार्तिकेय यांचा जन्म झाला। ध्यान,
ज्ञान आणि सामर्थ्यशाली कार्तिकेय याने तारकासुराचा वध केला. या बालकाची माता म्हणून माता पार्वतीला स्कंदमाता म्हणून ओळखण्यात येते. या मातेचे ध्यान केल्यामुळे आपल्यामध्ये शौर्य आणि सामर्थ्यासोबत करुणामय अंतःकरण जागृत होते. तर ही अशी स्कंदमातेची कहाणी आहे. ही कहाणी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तर ही अशी स्कंदमातेची माहिती होती. ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. तसेच व्हिडिओला लाईक व शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर ऑलसाठी क्लिक करा, म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. धन्यवाद. जय माता दी.